Hello everyone. Today we are going to learn English grammar topic parts of speech. शब्दांच्या जाती. आपण इतरांशी संपर्क साधताना वेगवेगळे शब्द वापरतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये एकमेकांशी बोलत असतो आणि बोलत असताना आपण खूप सारे वेगवेगळे शब्द वापरत असतो. हे वापरले जाणारे शब्द वेगवेगळे अर्थ निर्माण करतात. प्रत्येक शब्दाचा एक पर्टिक्युलर असा अर्थ असतो, त्याला काहीतरी मिनिंग असतं. ह्या सगळ्या शब्दांचं मिळूनच आपण नंतर हळूहळू वाक्य तयार करायला शिकतो. त्या प्रत्येक वाक्याचं एक मिनिंग असतं. त्या वाक्यातून समोरच्या व्यक्तीला काहीतरी अंडरस्टँड होतं. त्याला शब्दाची जात असे म्हणतात. किंवा हे प्रत्येक जे वाक्य आहे, या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट रूप असतं. त्यालाच म्हणतात पार्ट ऑफ स्पीच, शब्दांची जात. अशा एकूण इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि मराठीमध्ये देखील शब्दांच्या 8 जाती आहेत. शब्दांच्या एकूण 8 जाती. देअर आर 8 पार्ट ऑफ स्पीच. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. सो लेट्स स्टार्ट. All words in the English language belong to a word class called a part of speech. इंग्लिश लँग्वेजमधली प्रत्येक शब्द हा ज्या क्लासशी बिलॉंग करतो किंवा ज्या क्लासमधून किंवा ज्या जातीमधून किंवा ज्या त्याला आपण टाईप म्हणू शकतो, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, किंवा ज्या वेगवेगळ्या पार्ट्समधून तो बाहेर येतो किंवा ज्या क्लासशी तो बिलॉंग करतो, त्या क्लासला म्हणतात पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे प्रत्येक शब्द हा एका पर्टिक्युलर असा क्लासमधून, पर्टिक्युलर अशा भागातून बाहेर पडतो. पर्टिक्युलर अशा प्रत्येक शब्दाला एक वेगळा असा अर्थ असतो. प्रत्येक शब्दाला वेगळं असं एक रूप असतं. त्या प्रत्येक शब्दाचं जे रूप आहे त्यालाच म्हणतात पार्ट ऑफ स्पीच. देअर आर 8 मेन पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमध्ये एकूण महत्त्वाचे असे 8 पार्ट ऑफ स्पीच आहे. 8 पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. फर्स्ट नाउन, सेकंड वर्ब, थर्ड ॲडजेक्टिव्ह, फोर्थ ॲडव्हर्ब, फिफ्थ प्रोनाउन, सिक्स्थ प्रेपोजिशन, सेवन्थ कंजंक्शन, एट इंटरजेक्शन. फर्स्ट नाउन. नाउन मीन्स नाम. सेकंड वर्ब, क्रियापद. थर्ड ॲडजेक्टिव्ह, क्रियाविशेष, ॲडजेक्टिव्ह विशेषण. फोर्थ ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. फिफ्थ प्रोनाउन, शब्दयोगी अव्यय. फिफ्थ प्रोनाउन, सर्वनाम. सिक्स्थ प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय. सेवन्थ कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. एट इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय. तर अशा या पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. नाउन. नाउन इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं किंवा ॲनिमल्सचं जे नाव असतं त्या नावाला नाउन असे म्हणतात. नाउन इज अ पार्ट ऑफ स्पीच. नाउन हा असा पार्ट ऑफ स्पीच आहे की ज्याच्यात एखाद्या पर्सनचं, प्लेसचं, ॲनिमलचं किंवा थिंगचं काय असतं, नाव असतं. फॉर एक्झाम्पल बॉय, डॉग, रेडफोर्ट, होंडा सिटी. बॉय हे एका पर्सनचं नाव आहे, डॉग हे एका ॲनिमल्सचं नाव आहे, रेडफोर्ट हे एका प्लेसचं नाव आहे आणि होंडा सिटी ही एक गोष्ट आहे, एक वस्तू आहे, एखाद्या वस्तूचं नाव आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूला, ठिकाणाला, प्राण्याला आणि माणसाला किंवा व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या नावाला नाउन असे म्हणतात. यामध्ये नाउनचे वेगवेगळे टाईप देखील पडतात. त्यामध्ये प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये यातील प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त पार्ट ऑफ स्पीच थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत. तर नाउन सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर सेकंड वर्ब. वर्ब इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट नेम्स ॲक्शन. आपण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतो. ह्या ज्या कृती किंवा क्रिया आहेत, ह्या ज्या शब्दांमधून व्यक्त केल्या जातात त्याला म्हणतात वर्ब. म्हणजे आपण जे ॲक्शन करतो दिवसभरामध्ये
त्या सगळ्या ॲक्शन्सचे जे वर्ड्स आहे त्यालाच म्हणतात व्हर्ब. फॉर एक्झाम्पल रिकी वॉक टू स्कूल. या ठिकाणी वॉकिंग करण्याची ॲक्शन आहे, क्रिया आहे, मग वॉकिंग हे झालं व्हर्ब. द बेबी इज क्राईंग ही रडण्याची क्रिया आहे. मग या ठिकाणी क्रियापद दाखवणारे जे शब्द आहे, व्हर्ब दाखवणारे जे वर्ड्स आहे ते आहे वॉक अँड क्राईंग. म्हणजे व्हर्ब म्हणजे आपण ज्या क्रिया करतो त्या क्रिया ज्या शब्दांमधून दाखवल्या जातात त्यास म्हणतात क्रियापद. यामध्ये देखील क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. हे देखील आपण व्हर्ब ज्यावेळेस मी तुम्हाला टीचिंग करणार आहे त्यावेळेस आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट डिस्क्राईब द क्वालिटी ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. ॲडजेक्टिव्ह म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या प्राण्याबद्दल, एखाद्या ठिकाणाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. एखादी व्यक्ती हुशार आहे, मग हुशार ह्या त्या व्यक्तीची विशेष माहिती आहे. एखादी बिल्डिंग खूप मोठी आहे, उंच आहे, उंच ह्या त्या बिल्डिंगची विशेष माहिती आहे. एखादे गुलाबाचे फूल खूप सुंदर आहे, सुंदर ह्या त्या गुलाबाच्या फुलाची विशेष माहिती सांगणार आहे. मग विशेष माहिती ज्या शब्दाने सांगितली जाते त्याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल धिस इज बिग हॉल. हा हॉल आहे, पण हॉल कसा आहे, बिग. मग बिग ह्या शब्दाने त्या हॉलबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळाली म्हणून त्यास म्हणतात ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर अजून एक त्यानंतर पुढे आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट ॲड मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह. ज्या शब्दामुळे नाम आणि सर्वनाम सोडून एखाद्या शब्दाचे गुणदोष किंवा अवस्थांची माहिती कळते त्यास क्रियाविशेषण म्हणतात. थोडक्यात क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्यास म्हणतात ॲडव्हर्ब. या ठिकाणी माय डॉग ईट स्लोली. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझा डॉग इटिंग करतोय, पण तो कसा इटिंग करतोय, स्लोली या शब्दामुळे आपल्याला अजून माहिती मिळाली. म्हणून या ठिकाणी स्लोली हे झालं ॲडव्हर्ब. म्हणजेच आत्तापर्यंत आपण 4 पार्ट ऑफ स्पीच पाहिले. त्यामध्ये नाऊन, त्यानंतर व्हर्ब. नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या नावाला नाऊन असे म्हणतात. आपण दिवसभरामध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्शन्स करतो त्या सगळ्या ॲक्शन्सला आपण व्हर्ब असे म्हणतो. एखाद्या वस्तूबद्दल, प्राण्याबद्दल विशेष माहिती ज्या शब्दाने सांगितली जाते त्या विशेष शब्दाला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. आणि एखाद्या क्रियापदाबद्दल किंवा ॲडजेक्टिव्हबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडव्हर्ब. त्यानंतर पुढे आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट रिप्लेस अ नाऊन. प्रोनाऊन म्हणजे नामाऐवजी जो दुसरा शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम किंवा प्रोनाऊन असं म्हणतात. म्हणजेच नाम म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव, ठिकाणाचं नाव, प्राण्याचं नाव, तर त्याच्याऐवजी दुसरा शब्द वापरायचा. फॉर एक्झाम्पल निकी इज इंडियन. या ठिकाणी निकी हे तिचं नाव आहे, म्हणजे हे नाऊन आहे, पण ह्या नाऊनऐवजी दुसरा शब्द काय वापरला आहे, शी इज ब्युटिफुल. निकी इंडियन आहे, निकी ब्युटिफुल आहे. मग निकी सारखं लिहिलं आहे का, नाही. निकीच्या ऐवजी काय लिहिलं पुढे, शी हे काय झालं, प्रोनाऊन. निकी आहे, निकी हे नाऊन आहे आणि ह्या नाऊनच्या ऐवजी आपण दुसरा शब्द वापरला आहे, त्या जागेवर दुसरा शब्द लिहिला आहे, त्याला म्हणतात प्रोनाऊन. तर अशा प्रकारे आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे असे प्रोनाऊन्स या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढे आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन इज अ पार्ट ऑफ स्पीच दॅट शोज लोकेशन, पोझिशन, टाईम और डायरेक्शन. प्रेपोजिशन म्हणजे असा पार्ट ऑफ स्पीच की ज्याच्यामधून आपल्याला एखाद्या ठिकाणाचं लोकेशन समजतं, ती घटना कुठे घडली आहे, पोझिशन ती घटना कशी घडली आहे, त्या घटनेचा टायमिंग काय आहे, किंवा त्या घटना घडण्याची जी डायरेक्शन होती ती डायरेक्शन काय आहे, ही माहिती ज्या गोष्टी शब्दावरून मिळते त्याला म्हणतात प्रेपोजिशन. वाक्यातील दोन भिन्न नामे अथवा सर्वनामे यांचा परस्पर संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल वी वेंट टू स्कूल ऑन मंडे. टू आणि ऑन हे या ठिकाणी प्रेपोजिशन आहे. त्यानंतर पुढे अजून द ट्रेन इज पासिंग थ्रू द टनेल. थ्रू देखील या ठिकाणी प्रेपोजिशन आहे. त्यानंतर पुढे आहे कंजंक्शन. कंजंक्शन
इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट जॉईन्स टुगेदर ग्रुप ऑफ वर्ड्स और सेंटेन्स. दोन शब्द किंवा दोन वेगवेगळी वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय किंवा कंजंक्शन म्हणतात. दोन शब्द असतील राम श्याम, राम अँड श्याम. दोन शब्द कोणत्या शब्दाने जोडले? अँड हे काय झालं? कंजंक्शन. त्यानंतर या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे, द स्काय इज क्लाउडी बट इट इज नॉट रेनी. एक सेंटेन्स आहे द स्काय इज क्लाउडी आणि सेकंड नंबरचं सेंटेन्स आहे इट इज नॉट रेनिंग. पण हे दोन वेगवेगळे सेंटेन्स एका शब्दाने जोडले गेले, तो आहे बट. मग बट या ठिकाणी झाला कंजंक्शन. त्यानंतर लास्ट फिगर ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट शोज इमोशन, सरप्राईज और एम्फेसिस. ज्या शब्दांमुळे आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, नवल इत्यादी व्यक्त केलं जातं त्यास केवलप्रयोगी असं म्हणतात. बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी चालत असताना पडलो, आपण लगेच म्हणतो आऊच. मग आऊचमधून आपल्याला दुःख झालं हे कळतं किंवा लागलं हे कळतं. आनंद झाला का आपण म्हणतो हुर्रे, मग आपल्याला आनंद झाला हे त्या शब्दातून कळतं आहे. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी घाणेरडी वस्तू दिली, आपल्याला म्हणतो शी, मग शी या वस्तूतून आपल्याला घाणेरडं काहीतरी दिसलं हे कळते. कधी कधी एखाद्याला काहीतरी झालं असेल, एखादं वाईट घटना घडली असेल, आपण म्हणतो अरे रे रे, म्हणजे आपल्याला कळतं की अरे रे हा शब्द काय आहे? इंटरजेक्शन आहे. तर अशा प्रकारे आज आपण पार्ट ऑफ स्पीच इंग्लिश लँग्वेजमधील 8 जे पार्ट ऑफ स्पीच आहे त्या 8 पार्ट ऑफ स्पीचचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, क्रिया, कंजंक्शन, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन ह्या सर्व पार्ट ऑफ स्पीचचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचचा डिटेलमध्ये अभ्यास करणारच आहोत. त्याआधी एक शॉर्टकटमध्ये रिव्हिजन म्हणून पाहूया. नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्ती, वस्तू, ठिकाणाचं जे नाव असतं त्याला नाऊन म्हणतात. व्हर्ब म्हणजे आपण दिवसभरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया करतो, ॲक्शन्स करतो, त्या ॲक्शन ज्या आहेत त्यांना व्हर्ब म्हणतात. ॲडजेक्टिव्ह म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल विशेष माहिती ज्या शब्दाने सांगितली जाते त्यास ॲडजेक्टिव्ह म्हणतात. ॲडव्हर्ब क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल विशेष माहिती ज्या शब्दाने सांगितली जाते त्याला ॲडव्हर्ब म्हणतात. प्रोनाऊन नामाऐवजी किंवा नाऊनऐवजी जो दुसरा शब्द वापरला जातो त्याला म्हणतात प्रोनाऊन. प्रेपोजिशन नामाला जोडून येणारे जे शब्द असतात त्याला म्हणतात प्रेपोजिशन. त्यावरून ती घटना, त्याचं लोकेशन, प्लेस, टायमिंग आपल्याला समजतो. कंजंक्शन दोन वाक्य किंवा दोन शब्द एकमेकांना जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन म्हणतात. आणि लास्ट इंटरजेक्शन की ज्याच्यातून आपल्या मनातील आनंद, दुःख, भीती हे मनोभाव प्रकट केले जातात, आपल्या मनातल्या फिलिंग्स व्यक्त केल्या जातात, अशा शब्दांना म्हणतात इंटरजेक्शन. आय होप तुम्हाला सगळ्यांना पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक नक्की समजला असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. ओके, थँक्यू.